आचार्य रमणलाल शहा, आपणाला माझ्या आयुष्यात मी जो 70 वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास आपणापर्यंत पोचवावा. ज्योतिषशास्त्र कसं आहे, किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं, की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही की हे किती. आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा याचा खेळच चाललेला असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोघम शब्दांनी सांगणार नाही. प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. आता आपण मकर राशीकडे वळतो आहोत. मकर रास ही शनीच्या अंमलाखालची रास आहे. शनी हा शिस्ती करता, आत्मसंयमना करता प्रसिद्ध आहे. शनीला पूर्णत्व कामाचं लागतं. कामामध्ये एक स्वयंशिस्त लागते. तेव्हा मकर राशीच्याकडे एक शिस्त भरपूर असते, चिकाटी भरपूर असते आणि सतत काम करणं ही चरल असं आहे. गतिमानतेनं काम करणं, निष्ठेने काम करणं, अथकपणे काम करणं, अखंडपणे काम करणं, न दमणं, न थकणं आणि काम करणं, दिलेली जबाबदारी पार पडणं. मकर राशी इतकी चिकाटी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मात्र ही रास थोडीशी स्वार्थी आहे. त्याच्यामुळे मकर राशी स्वतःपुरतं बघतात. मकर राशी प्रगती करतात. मोठमोठे कारखानदारी, उद्योग, बँका, उद्योग समूह, 400 एकर शेती, 500 एकर शेती, ती शेती करणं, मोठमोठे कारखाने उभं करणं हे शनीचं काम आहे. आणि एक प्रकारची कडक कडवी शिस्त ही मकर राशींच्याकडे आहे. त्यांना कोणी काम करा असं सांगावं लागत नाही. ते आपणहून दिलेलं काम किती त्रास झाला तरी ते काम करणारच. तेव्हा मकर रास ही मुळात यश मिळवणारी, सफलता संपादन करणारी रास आहे. हा महिना आपणाला अत्यंत चांगला आहे. संपूर्ण महिना आर्थिक लाभ मिळणार आहे, उदारी उसनवारी मिळणार आहे, व्यवसाय वाढणार आहे, व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य 19 तारखेपासून चांगलं राहणार आहे. आणि 22 तारखेला जो दिवाळी पाडवा शुभ मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर आपण शुभ कार्य करू शकता. तेव्हा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर आपणाला कोणतंही शुभ कार्य करता येईल. या महिन्यात व्यापार उलाढाल इतकी वाढणार आहे की तुम्हाला 2 मिनिटही विश्रांती मिळणार नाही, इतकं काम तुमचं वाढणार आहे. व्यापार व्यवसायाला हा महिना 100% मकर राशीच्या व्यक्तींना चांगला आहे. नोकरीतील व्यक्तींना चांगला आहे. पगार वाढ नोकरीतल्या व्यक्तींना मिळेल. 19 तारखेपूर्वी नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. राजकारणातल्या लोकांना पद मिळणं, अधिकार मिळणं, प्रतिष्ठा मिळणं या गोष्टी 19 तारखेपूर्वी मिळतील. 19 तारखेनंतर 19 तारखेपासून आरोग्य चांगलं राहणार, आर्थिक लाभ होणार,
मित्रांचं सहकार्य मिळणार, नातेवाईकांचं सहकार्य मिळणार. या महिन्यात तुमचं सगळ्या गोष्टीवर प्रभुत्व राहणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार आहे. अपेक्षेपेक्षा या महिन्यात आर्थिक लाभ होणार आहेत. व्यापार वाढणार आहे, व्यवसाय वाढणार आहे. शासकीय कामाला संपूर्ण महिना चांगला आहे. शासकीय नोकरीतील व्यक्तींना महिना चांगला आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आणि तुम्ही आपल्या कर्तृत्वाची, आपल्या गुणांची, आपल्या विचारांची छाप पाडण्यात यशस्वी होणार आहे. एक यशस्वी महिना अशी या महिन्याची ओळख ठरू शकते. तेव्हा हा महिना मकर व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगला जाईल. कर्मचारी वर्गाचं सहकार्य मिळेल. डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला महिना आहे. व्यवसाय वाढेल, व्यापार वाढेल आणि गुरु संपूर्ण महिना चांगला आहे. त्याच्यामुळे आपणाला या महिन्यात कसलीही काळजी करायची कारण नाही. आपल्या कामामध्ये अडचण निर्माण होणार नाही. आपल्या कामामध्ये खंड पडणार नाही आणि आपण सर्व काम गतिमानतेनं करू शकाल. आपली जी शिस्त आहे, आपलं जे आत्मसंयमन आहे, आपलं जे व्यवस्थापन आहे ते सर्व यशस्वी होणार आहे. आणि अशा तऱ्हेने हा महिना मकर राशीच्या व्यक्तींना अत्यंत नोंद करण्यासारखा यशदायक व लाभदायक आहे.